पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। राज्यामध्ये 20,000 पदांची पोलीस भरती या ठिकाणी निघत आणि या संदर्भात एक अपडेट आला आहे, या संदर्भात एक पत्रक आलं आहे। ते पत्रक मी तुम्हाला ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर चांगली खुश खबर तुमच्यासाठी आहे, चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। जवळपास 20,000 जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती निघत आहे। तर कधीपर्यंत पोलीस भरती निघणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ते पत्रक अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जे की लेटेस्ट मध्ये आलेला आहे। आता या ठिकाणी ते पत्रक या ठिकाणी आलेला अपडेट आलेला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। पोलीस भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोलीस भरती नेमकी कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि ते अपडेट सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जेणेकरून एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2026-27 या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। आतापासून या ठिकाणी भरती निघण्याची या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आपली जी तयारी आहे हे बंद या ठिकाणी पाडू नका, खंड त्यामध्ये पाडू नका। आपली जी तयारी ही सुरळीत या ठिकाणी चालू ठेवा, ग्राउंड पण चालू ठेवा आतापासून आणि अभ्यास पण चालू ठेवा, दोन्ही आपण आतापासून चालू ठेवा। आणि सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर जास्त विद्यार्थी ग्राउंड करत नाही आहे, ग्राउंड खाली झालेले आहे आणि सर्व जे विद्यार्थी हे अभ्यासाच्या मागे लागलेले आहे, लक्षात ठेवा। तर अभ्यास पण इम्पॉर्टंट आहे, पण आणि ग्राउंड पण या ठिकाणी इव्हेंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे दोन्ही इकडे फोकस या ठिकाणी करा। तर बा पोलीस भरती संदर्भात एक अपडेट आलेला आहे, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, जे की नुकताच या ठिकाणी आलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं या अपडेटमध्ये बघा। तर बा 15 एप्रिल 2026 पर्यंत महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई यांची 15,980 पदे रिक्त आहे। 30 जून 2027 पर्यंत रिक्त पदांचा अहवाल मागविला आहे। त्यामुळे 2026 ते 2027 पोलीस भरतीत हे 20,000 पदे भरली जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता हे पत्र, राज्यातील पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक व कर सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी बघू शकता तुम्ही या ठिकाणी रोहित पवार, कर्जत जामखेड, त्याचबरोबर डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मुंब्रा कळवा, त्याचबरोबर बघा शिरीष कुमार नाईक नवापूर, त्याचबरोबर डॉक्टर नितीन राऊत नागपूर उत्तर, त्याचबरोबर श्री मनोज जामसुदकर भायखळा बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर यांनी या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय, राज्यातील पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदांपैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त असून त्यात उपनिरीक्षक पदाची सुमारे 2,959 जागा, राज्य कर निरीक्षक पदाच्या 963, दुय्यम निबंधक पदांच्या 40। त्यानंतर बघा या ठिकाणी भरपूर काही लिहिलं, मी जास्त वाचून दाखवत नाही। त्यानंतर बघा असल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस निरीक्षक, ठीक आहे, तर एवढं काही वाचून दाखवत नाही। त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी मेन तुम्हाला मुद्दा या ठिकाणी वाचून दाखवतो। श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी या ठिकाणी रिप्लाय दिला आहे 15/4/2026। बघा या ठिकाणी हे अंशतः खरे आहे, त्यांनी सांगितलं आहे। महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री आहे। बघा त्यांनी काय म्हटलं आहे, अंशतः खरे आहे, राज्यातील पोलीस दलामध्ये मंजूर पदापैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती नाही। पोलीस दलामध्ये एकूण 2,22,261 पदे मंजूर पदे आहेत। सदर पदांमधील 2,06,281 पदे भरलेली असून 15,980 पदे रिक्त आहे। तर त्यांनी काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्ही इकडं वाचून पहा, राज्यातील पोलीस दलामध्ये मंजूर पदांपैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त आहे, ही वस्तुस्थिती नाही। पोलीस दलामध्ये एकूण 2,22,261 मंजूर पदे आहेत। सदर पदांमधील 2,06,281 पदे भरलेली असून
15,980 पदे रिक्त आहे म्हणते, एक लक्षात ठेवा। तर एवढं काही जागा रिक्त आहे आणि आणखीन सुद्धा त्यामध्ये जागा वाढणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पोलीस भरती ही सरळ आपल्याला 16,000 ते 20,000च्या आसपास आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर हे अपडेट या ठिकाणी लेटेस्टमध्ये आलेलं आहे, नुकताच अपडेट आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आणखीन एक अपडेट आलं होतं की विषय होता पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस कारागृह, SRPF। तर पदांची माहिती पाठवण्याबाबत एक हे आलं होतं, ठीक आहे, पत्रक आलं होतं, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे। तर त्यामध्ये काय विचारलं होतं की जे काही जागा रिक्त आहे उपरोक्त विषय अनुसरून सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील दिनांक, त्यानंतर बघा कालावधीत पोलीस शिपाई, बॅट्समन, कारागृह चालक, त्याचबरोबर बघा तसेच संवर्गातील सेवानिवृत्त, सेवानिवृत्ती, प्रतिनियुक्ती, पदोन्नती, जिल्हा बदलीचे रिक्त होणारी झालेल्या पदांची माहिती सोबत सादर केलेल्या विहित नमुन्यात या कार्यालयास आदर्श न चुकता या कार्यालय अधीक्षक या ठिकाणी बघू शकता आणि त्यांचा जो रिप्लाय होता बघू शकता या ठिकाणी। तर 1/1/2026 ते दिनांक 31 डिसेंबर 2026 या कालावधीतील रिक्त होणारी पदे उदाहरणार्थ नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, मयत, बडतर्फ, मागील भरतीसाठी राखीव असलेले पदे वगळून व इतर तत्सम कारणास्तव, त्याचबरोबर बघा एकूण रिक्त पदांची 10% पदे हे राज्य राखीव पोलीस बलाकरता सुद्धा या ठिकाणी राखीव राहणार आहे। तर हे काही अपडेट आले आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस महासंचालक आहे DGP सदानंद दाते हे सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये दौरा होता त्यांचा, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की वाढती लोकसंख्या आणि शहरांचा विस्तार लक्षात घेता पोलीस व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येणार असून नवीन पोलीस ठाण्यांच्या स्थापनेसह रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी अमरावती पोलीस आयुक्तालय आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही अपडेट जे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आलेले आहे, हे लेटेस्ट जे अपडेट आहे। तर पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरती कधी निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो नाशिकचा कुंभमेळा आहे 2027चा, जो की ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार आणि हा दीर्घकाळपर्यंत हा कुंभमेळा चालणार आहे, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी राज्यातील महाराष्ट्र पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तिकडे पण त्या ठिकाणी जास्त बंदोबस्त लागणार आहे, त्यामुळे जागा जे विद्यार्थी मित्रांनो काढणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सोमवार कुंभमेळा आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुद्धा ही भरती निघणार आहे। मेन म्हणजे जागा रिक्त आहे, 15 ते 20,000च्या आसपास तुम्ही धरून चला, या ठिकाणी जागा रिक्त आहे। 16,000 तर सध्याच्या कंडिशनला जागा आहे, समोर चालून 20पर्यंत सुद्धा तो आकडा जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जवळपास 20,000 जागांसाठी ही भरती निघणार आहे। सोमवार आहे कुंभमेळा 2027चा नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये, तो दीर्घकाळपर्यंत चालणार आहे, म्हणजे जास्त महिने चालणार आहे। त्याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती होण्याचे पुरेपुरे चान्सेस आहेत। तर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती निघण्याचे पुरेपुरे संभावना आहे, पुरेपुरे चान्सेस आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून आपली जी तयारी हे चालू ठेवा। ग्राउंड 100 मीटर, 1600 मीटर, गोळाफेक, ठीक आहे, हे सर्व काही इव्हेंट आतापासून चालू ठेवा। पोलीस भरती हे 2026 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। पोलीस भरतीमध्ये सध्याच्या कंडिशनला 16,000 जागा रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे आपली जी तयारी हे चालू ठेवा, ग्राउंड पण चालू ठेवा आणि पेपर पण चालू ठेवा, दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।